पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बऱ्याच वर्षांनंतर मंगल कार्य आहे घरात, अगदी छान वाटते नाही? हो, म्हणजे मुलांच्या मुंजीनंतर आत्ता. हो, म्हणून तर गाव जेवण द्यायचे ठरवले मी. हा. कळू दे लोकांना खोतांचा रुबाब. तर बापू आणि नारायण परतोरेशी बोललोय मी. गणपतीच्या मंदिरात लग्न होईल, दुसऱ्या दिवशी देवीची पालखी निघेल. सदाशिव आणि बयो म्हणजे आवडी त्यांना विशेष स्थान देऊ. अरे आमच्या पहिल्या वहिल्या मोठ्या नातवाचं लग्न कसं थाटामाटात होऊ दे. घरात चांगले घडो किंवा वाईट घडो, कौतुक कायम या सदा भाऊचेच. हा, आणि आपण कायम दुर्लक्षितच. बे पंचे 10, बे पंचे 10, बे सक 12, बे सक 12, बे साती 14. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. सखू गप्प बस. कुठे होतो आपण? छे छे, पहिल्यापासून पुन्हा बोलावे लागेल. शी बाबा. बे पंचे 10, बे पंचे 10. सखू गप्प बस. तुला मगाशी सांगितलं ना, एकतर तू गप्प बस नाहीतर जा इकडून. मी नाही जाणार. सखू गप्प बस. मी देवाची नाव घेते ना, तुम्ही तुमचा अभ्यास करा ना. विठ्ठल 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 विठ्ठल. तुला माहित आहे का की चेटकीने ना ती विहिरीत पोहायला येते? काय सांगतोस काय? खरेच? हो, मी बघितले आहे तिला. अगदी याच वेळी ती येते विहिरीत पोहायला. खरेच? मलाही पाहिजे तिला, चला ना. मी तर तिला बघितले आहे, पण तुला जर बघायचे असेल तर तू जा आणि बघ. चेटकीनला बघायला नाही ना? अरे वा, जा जा बघ तिला, जा. बे पंचे 10, बे पंचे 10, बे सख 12, बे सख 12, बे साती 14, बे साती 14. खाली तर फक्त काळोखच दिसतोय. चिटकी मावशी तू आहेस का? काय करावे बरे? खाली तर फक्त काळोख दिसतंय. चेटकीन कशी दिसणार? हा दुधाचा मंत्र म्हणावा. चेटकीन चेटकीन दूध दे, चेटकीन चेटकीन दूध दे, चेटकीन चेटकीन दूध दे, चेटकीन चेटकीन दूध दे, चेटकीन चेटकीन दूध दे. चेटकीन चेटकीन दूध दूध दे, चेटकीन चेटकीन दूध दे, दूध 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 बासुंदी बासुंदी दूध. चेटकीन चेटकीन दूध दे, चेटकीन चेटकीन दूध दे. वीर सकू सकू वीर पडलाय पडलाय पाणी. वीर सकू सकू वीर सकू. झाला माझा चिवडा खाऊन. आता मी जाऊ खेळायला. का ग एवढा चिवडा? अजून 3-4 वाट्या चिवडा खा. नाही, लाडवाचा डबा आणू का? ते तांब्या भांड, ती वाटी, तो चिवड्याचा डबा उचलून कोण ठेवणार? आई तुझी. काम करायला नको, उठली की चालली खेळायला.
उचलून ठेवते. आहो काकू राहू दे. या घरात आता असे किती दिवस राहिले तिचे. सासरी जायची हो पोर. अगो म्हणूनच सांगतेय, सासरी उठता बसता आमचा उद्धार नको व्हायला. आज नाही तर कधी करणार आहेस? नाही बरोबर आहे हो काकू तुमचे. बयो खाणे झाले, हात धुतले की चालली खेळायला. असे नाही हो चालायचे सासरी. अगो येता जाता सासूस विचारावे, काय काम करू, थोडा हातभार लावू का, नाही का हो? बरोबर आहे. जा ती सगळी भांडी आत उचलून ठेव. काकू काकू भूक भूक बासुंदी बासुंदी दूध 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 दूध. काय तुझं? सकू 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 दूध चेटकीन. सकू सकू विहिरीवर. म्हणजे सखू विहिरीजवळ एकटी आहे का? हो 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 आहे आहे. सकू वीर एकटी वीर वीर भूक भूक. डबा 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 डबा. चिवडा चिवडा. सखू सखू कुठे गेलीस गो? अगं बाई, इथे तर कोणीच दिसत नाहीये. मी काय म्हणते म्हणजे अगं बोल ना. एकदा विहिरीत पाहूया का? हो वंस, काय बोलताय तुम्ही? अगो राधे, खात्री नको का करून घ्यायला? नर्मदे. हो. इथे तर सखू नाहीये. बाई ग, देवच पावला म्हणायचा. देव पावला ग बाई. चला दुसरीकडे कुठेतरी शोधू. चला. काकू, ही तर सखूची बांगडी आहे. ही तर वाढली आहे. अहो खेळताना वाढली असेल. नाही, आम्ही सकाळपासून बाहेर आलोच नाही खेळायला. अगो राधे, काळजी करू नकोस. काही होणार नाही. सखूला सापडेल ती. नर्मदे, तू आज जाऊन मुलांना विचार बरं. हो विचारते. चला आपण पण पाहूया तिथे. सखू 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 सखू, ए सखू. बे पंचे दहा, बे पंचे दहा, बे सख बा. गणपत, काय रे सखू कुठे? हा, तो जनार्दन सांगत होता ती विहिरीच्या कठड्यावरून डोकावत होती म्हणून. काय झाले खरे खरे सांगा. आम्ही पर्वतचं म्हणत होतो तेव्हा मध्ये मध्ये बोलून सखू आम्हाला चुकवत होती. ती जावी म्हणून आम्ही तिला थाप मारली की यावेळी विहिरीत चेटकीण पोहते, जा तिला बघ अशी. काय? अरे माझ्या कर्म. सखू सखू. अरे बापरे, आता काय होईल? सगळे ओरडतील आपल्याला. जाऊन बघूया कुठे आहे सखू. सखू, ए सखू. सखू, ए सखू. सखू कुठे आहेस? सखू, ए सखू. सखू, सखू कुठे आहेस? अगो सखू. सखू. भीमा दादा, सखूला तुम्ही पाहिलं का कुठे? नाही बा. कुठे शोधायचं हिला? सखू 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 सखू. काय झाले? कसला आरडाओरडा आहे? अहो आपली सखू कुठे दिसत नाही. दिसत नाहीये म्हणजे? आणि राधा कुठे?
राधा आणि बळ तिला शोधायला गेलं. बाकी मुलांना विचारलेत का? हो, मुलं परवाचा म्हणत होती तेव्हा सखू मध्ये मध्ये बोलून त्यांना चुकवत होती. म्हणून मुलांनी विहिरीत चेटकीण पोहती असे सांगितले. तशी बिचारी मला चेटकीण बघायची असं म्हणत बाहेर आली. हो, कुठे गेली असेल काकू सखू? जनार्दनने तिला विहिरीच्या कठड्यावरून आत वाहताना पाहिले. सखू 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 काय गो, सापडली नाही? हो, कुठेच सापडत नाहीये. अहो आधी रडणं बंद करा आणि सखू कुठे गेली ते सांगा. कुठेच नाही. हो, अख्ख्या गावात शोधले पण कुठेच सापडत नाहीये ती. काय? अरे प्रभाकरा, बघतोस काय? मार उडी विहिरीत, जा तळाशी. राधे राधे शुद्धी, राधे शुद्धी मध्ये बघ. प्रभाकर, अरे बघतोस काय? मार विहिरीत उडी. वहिनी काळजी करू. वहिनी सखू, ए सखू, सखू, सखू. ही तर तुझी बांगडी आहे पण ही फुटली आहे. म्हणजे एकतर तू कोणाला तरी मारलंस नाहीतर तुला कोणीतरी मारलं. सखू, ए सखू. राधे अरे इतकं होईपर्यंत करत काय होता तुम्ही? मुलांकडे लक्ष नाही ठेवतायत? लक्ष असते. हो, आम्हा सगळ्यांचे लक्ष असते. ते दिसतच आहे किती लक्ष असतं ते. तसे नाही हो, पण आमची नजर चुकवून मुले जातात तिकडे तिकडे खेळाव्यात. काय करायचं? वहिनी रडू नका. हो, काही होणार नाही सखूला. प्रभाकरा, अरे काय रे बाबा? सखू, सखू. आधी शांत हो. प्रभाकरा, प्रभाकर. राधे शांत हो, काही विपरीत नाही व्हायचं. हो, वहिनी काय रे, काय झाले? नाही, खाली सगळा तळ शोधून पाहिला पण आपली सखू विहिरीत पडलेली नाही हे निश्चित. वाचवलंच रे देवा, वाचवलंच. अहो पण ही पोर गेली कुठे म्हणायची? नारायणा, अरे बघतोस काय? गावात जा, प्रत्येक घराघरामध्ये शोध. आपली सखू आहे का बघ. जा. हो बापू. पण हो, मी पण जाते. सखूला पुन्हा शोधून येते. सखू वहिनी, अगो नर्मदे जाऊ देतीस. आईचे काळीज आहे. जोवर सखू सापडत नाही तोवर चैन पडायचे नाही तिच्या जीवास. जाऊ देते. सखू, ए सखू. सखू. अहो काय झालं रडायला? आमची सखू हरवली आहे. काय? कशी? हो, महादेव आणि गणपत अभ्यासाला बसले होते तर सखू मध्ये मध्ये त्यांना त्रास देत होती. म्हणून महादेव आणि गणपतनी सखूला खोटे खोटे सांगितले की यावेळी विहिरीत चेटकीण पोहायला येते. काय? हो ना, मग काय? सखू गेली चेटकिणीला बघायला आणि तेव्हापासून ती सापडतच नाहीये. आपण शोधूया तिला, तुम्ही रडू नका. चला. बरे झाले तुम्ही आलात. चला. चला. सखू. सखू.
खायला पाहिजे का रे तुला? खायला पाहिजे तुला? खायला पाहिजे? भूक 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 सारखी भूक भूक करत असतो. बासुंदी पुरी हवे, बासुंदी पुरी हवे. नका मारू. काय काय नका मारू? काय सखू विहिरीवर चढली ते दिसत होती ना याला? याला धरता आली नाही तिला? पडली असती विहिरीत म्हणजे आत गेला वेड्यासारखा बडबडत. पण बापू, याच्याच मुळे कळले ना की सखू विहिरीच्या कठड्यावर चढलीये. अहो त्याला नाही समजत, पण निदान त्याच्यामुळे घराला जाग आहे, त्याच्यामुळे गोष्टी समजतात तरी. मान्य त्याला कृती जमत नसेल, पण त्याचे आज घरावर बारीक लक्ष असते हो बापू. लक्ष असते बारीक? हे असे बापू असले लक्ष काय कामाचे? नशीब ती पडली नाही विहिरीत, नाही तर हातची गेली असती पोर. कुठे गेली असेल पोर परमेश्वर जाणे. हा म्हणजे खायला काळ आणि भुईला भार. दुखतंय 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 का रे? आपण लेप लावू. हा, तुला लाडू आवडतो ना? लाडू देऊ तुला? हो लाडू लाडू. रडू नको. हा, नाही मी लाडू घेऊन येते. हा, आई आई ग बापू दुखतंय आई ग. सखू 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 बयोताई बयोताई. काय रे, सापडली का सखू? नाही, देवाच्या कृपेने ती विहिरीतही नाहीये. नशीब. मग कुठे गेली असेल सखू? आपण शोधूया तिला. हो महादेव, तू एक काम कर, तू दामले काकूंकडे बघ, आम्ही पुढे जातो. हो. अहो अहो तुम्ही रडू नका, सापडेल सखू. ही सखूची बांगडी आहे. हो, एक विहिरीजवळ मिळाली, दुसरी आता आपण ज्या रस्त्यावरून आलो ना तिकडे. आणि मी महादेवाला नाही सांगितले, तो उगाच घाबरेल. बरे केलेत, पण हा रस्ता तर रानाच्या दिशेने जातो. सखू तिकडे कशी काय गेली? माहित नाही, चला बघूया. चला चला. सखू सखू ए सखू. सखू सखूची तुटलेली बांगडी म्हणजे सखू याच दिशेला आली आहे. अजून एक. अजून एक तुकडा सापडला. सखू या पडक्या घरात असेल तर? तिला कोणी ओलीस ठेवले असेल तर? काय सखू? हळू, पण हळूच जाऊन बघूया. शांत व्हा, शांत व्हा. काय झाले सांग तरी. उमेने पुन्हा काही केले का? काय झाले? अहो सांगा ना. बोल ना, बोल बोल. अहो नुसतेच रडला तर समजायचे कसे काय झाले ते? तू थांब ग. काहीतरी घडले म्हणून रडते ना ती. सारखे सारखे विचारू नको, पुन्हा रडायला लागेल. रडू नको, रडू नको. हो सांग, आता सांग काय झाले सांग. अहो सखू, सखू दिसत नाही हो, कुठेच सापडत नाहीये ती. विहिरीच्या कठड्यावर चढली होती ती. बाई, होय हो, नशीब प्रभाकराने पाहिले, देवाच्या कृपेने आत नाही पडली ती. पण आता आता कुठेच सापडत नाहीये. इथे इथे तर आली नाही ना, म्हणून बघायला आले मी. नाही, इथे नाही आली. नाही, पण तू काळजी करू नको, सापडेल, आपण शोधूया. रडू नको. तुमच्या घरातल्या पोरींना स्वस्त म्हणून बसवत नाही. तू गप ग, गप्प बस जरा. सगळीकडे शोधले हो, अख्ख्या गावात शोधले, पण कुठेच सापडत नाहीये.
शेवटचा प्रयत्न म्हणून इथे आले बघायला, तर इथेही नाहीये. काय करू मला काहीच कळत नाहीये. काय काळजी माझी सखू कुठे गेली? नाही काळजी नको करू, काळजी करू नको. काही सापडत नाही हो वहिनी, मला कळत नाही. अगं काय अगं ए राधा, उठ पाणी आण, पाणी आण. राधा वहिनी